आणि मुंबईतून एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबईतून मंगल प्रभात लोढा हे लढणार आहेत। ते दक्षिण मुंबईतून निवडणूक लढण्याची शक्यता आहे आणि त्यांनी आता उमेदवारी अर्ज देखील घेतलेला आहे। महत्त्वाची बातमी, लोढा यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। मंगल प्रभात लोढा हे इच्छुक आहेत। सूत्रांची माहिती आहे की दक्षिण मुंबईतून निवडणूक लढण्याची शक्यता आहे आणि त्यांनी उमेदवारी अर्ज देखील घेतला अशी सूत्रांची माहिती आहे। दक्षिण मुंबईचा तिढा अद्याप सुटला नाही। इथून भाजपकडून कोण लढणार, अनेक नावं इच्छुक आहेत। त्यामध्ये राहुल नार्वेकरांचं नाव होतं, मंगल प्रभात लोढांचं नाव होतं। आता मंगल प्रभात लोढांनी उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्या सोबत आहेत। सूरज, दक्षिण मुंबईतून मंगल प्रभात लोढा यांचं नाव फायनल होईल का, कारण त्यांनी अर्ज घेतलेला आहे? नक्कीच गिरीश, पाहायला गेला तर दक्षिण मुंबईतून कोण उमेदवार असणार आहे याच्यावरती अजून जरी शिक्कामोर्तब झाला नसला तरीही भाजपचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी फॉर्म घेतला आहे अशी जी माहिती आहे ती खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे। मात्र मंगल प्रभात लोढा यांच्याशी चर्चा केली असल्यानंतर लोढांनी मात्र ते नाकारलेलं आहे। मात्र खात्रीलायक सूत्रांची अशी माहिती सांगते की मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतून अर्ज जो आहे तो घेतलेला आहे। आपण जर का पाहायला गेलं तर दक्षिण मुंबईतून जी उमेदवारांची इच्छुक उमेदवार होते त्यांची कुठेतरी स्पर्धा वाढली होती। एका ठिकाणी यशवंत जाधव असतील, दुसऱ्या ठिकाणी मंगल प्रभात लोढा असतील किंवा मग भाजपचेच राहुल नार्वेकर असतील, हे तिघजण स्पर्धेमध्ये